रावणाचं भविष्य ऐका. रावण जेव्हा राम जेव्हा जन्माला आले नव्हते, दशरथ सुद्धा जन्माला आले नव्हते, त्यावेळी कोण होते? अजय राजा. अजय राजा होते. म्हणजे बघा, त्यावेळी रावण होता. म्हणजे रावण केव्हाचा? गणेश पांचाळ बुवा केव्हाचे आणि मी केव्हाचा? बुवांपेक्षा मी 2-3 वर्षांनी मोठा आहे. हे काय डांबरीकरण करतो 15 दिवसांनी म्हणून आपलं काय वाटत नाही. ऐका, भविष्य सटवीने सांगितलंय कसं. यम्मा 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 संपला. कोणी असून देत, देव असून देत, दानव असून देत, राव असून देत, रंग असून देत, बुवा असून देत, नाही तर पांचाल बावा असून देत, एकदा काय मिळाला की संपला. काय झालं बघा, रावणाने 33 कोटी देव बंदिवान करून ठेवले, 9 ग्रह पायाखाली चेपून ठेवले आणि प्रत्यक्ष सटवी जी आपलं भविष्य वाचतेची सटवी रावणाचे पाय चेपते आहे. बघा किती भाग्यवान. रावणाचे पाय प्रत्यक्ष सटवी चेपते आहे. आमची लक्ष्मी चेपत नाही. आपण जर आम्ही आता दमून भागून जर घरी जाऊन सांगितलं गोवा चेप ये पाय, सांगणार आम्हाला काय कामधंदा ना, तुम्ही तेवढंच काम करता नाही. प्रत्यक्ष सटवी रावणाचे पाय जपते आहे. पाय जपता जपता कुठंतरी वंशाचा दिवा लागला. वंशाचा दिवा लागल्याबरोबर तिच्या मोबाईलवर मेसेज आला. कोणाच्या? सटवीच्या. कशावर मेसेज आला? मोबाईलवर. होता तवा मोबाईल. हे आताचं युग आहे. बुवा सांगतात ते. आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, खरंच सांगतो, आम्ही जेव्हा शाळेत होतो पायात चप्पल नाही, काय नाही, असे आम्ही शाळेत जातो. पण आताच्या पोरांना सुटाफुटाशिवाय त्याला सॉक्स लागतात, सगळे लागतं बघा. आणि एवढे शार्प पोरं आहेत. त्या दिवशी एका पोराला विचारलं बाईने, आमच्या शेजारचा मुलगा, अरे बाबा म्हणाला, शाळेत विचारलं नंदुरबार कुठे आहे? नंदुरबार. तो म्हणाला बाई उद्या सांगतो हा, आमच्या बाबांना सगळी बार माहिती आहे. एवढी पोरं हुशार झाली. तसं बघा, चटवी रावणाचे पाय चेपते आहे. पाय चेपता चेपता कुठेतरी वंशाचा दिवा लागला. तिला संदेश आल्याबरोबर ती काम सोडून निघून गेली. हा पोटामध्ये जागा होता, खाडकन उठला. सटवी कुठे दिसत नाही म्हटल्याबरोबर मनाला गेली कुठं. थोड्या वेळाने सटवी आपलं काम करायला आली. काम करून आली, भविष्य वाचून आली. काय बघ, तिचं काम काय? भविष्य वाचणे. ब्रह्मदेवाचं काम काय? भविष्य लिहिणे. बसली आली आणि पुन्हा पाय चपायला बसली. हा पोटामध्ये जागा होता, खाडकन उठला आणि काय म्हणतो आहे, सारे देव परमेश्वर म्हणती मला, सारे देव परमेश्वर म्हणती मला, सारे देव परमेश्वर म्हणती मला, तिन्ही कालांचा विराजा, तिन्ही कालांचा विराजा, तिन्ही कालांचा विराजा, 36 कोटी देव झाले केले बलिदान नव्हते.
रावणाची भाषा आहे ती. आता तशीच असणार भाषा. गणेशाची भाषा तशी कशी असेल? कुठे गेली होतीस ती सांगण्याचं तुला आपटून मारणार. ती म्हणते महाराज भविष्य वाचणे माझा धंदा आहे, माझ्या कामासाठी मी गेले होते. असं तू भविष्य वाचतेस व माझं भविष्य सांग, मला कोण मारणार तो सांग. ती म्हणाली एवढं तुम्ही थोर राज, 9 ग्रह तुमच्या पायाखाली, 33 कोटी देव तुमच्या हातात, आणि आता मी कसा घेऊ तुमच्या हातात? म्हणजे हातात हात घेतल्याशिवाय भविष्य सांगता येईल? बघा कुठलंही भविष्य, आता ते आपल्याकडे पण येतात, पोपटवाले असतात, ते त्यांना मात्र हातात हात द्यावा लागत नाही. ते असे पिंजऱ्या घेऊन बसलेले असतात पोपटाचा. तिथे जाऊन आपण फक्त उभं राहायचं की त्यांचा पोपट बाहेर येतो. एक पुस्तक काढणार, मी ते भविष्य सांगणार. बाकी दारावर येतात ते बघा भविष्य सांगणारे. माई लय भाग्याची आहेस बघ तू, तुझा नवरा लय तुझ्यावर प्रेम करतो, हा संध्याकाळी दारू पिऊन येऊन तिला चोप चोप चोपतो, मी लय प्रेम करतो. पण तो भविष्यवाला सांगतो. तसा बघा ही सांगते भविष्य, पण ते सटवीचं भविष्य. तिने सांगितलं, हाताला गंध पिंजर लावली रावणाच्या. काय भविष्य सांगितलं बघा, काय भविष्य वाचलं तिने? गंध पिंजर हाती घेऊन सटवी, वाची भविष्यवाणी, सांगे होईल तुझी हानी, रावणा मारील तुला ती म्हणते महाराज मला काय कोणाचा पत्ता वगैरे माहीत नाही, मला फक्त संदेश आला की त्या संदेशानुसार मी जाणार. पण तो बघा तिकडून पोस्टमन येतोय. आता त्यावेळेचा पोस्टमन कोण? नारद मुनी. नारदाला बघा सगळ्यांचे पत्ते माहीत. चंद्राचा पत्ता, इंद्राचा पत्ता, वायूचा पत्ता, वरुणाचा पत्ता, अग्नीचा पत्ता, गणेश पांचाळबुवांचा पत्ता, हरियाण बुवांचा पत्ता, मुक्काम पोस्ट ठाणा. आम्ही दोघेही रिटायर आहोत. ते मस्त होते, ते त्यांचं डिपार्टमेंट चांगलं होतं. केमच्या समोरची ती बिल्डिंग आहे, प्रोडक्शन भारी. आणि मी पोस्टात PNT, कायम पिऊन टाईप. लोक काय पण म्हणत असतील दारूवाला वाईट, पण मी नाही कधी दारूवाल्याला. तो सुद्धा चांगला असतो बघा, त्याच्यामध्ये सुद्धा काय काय चांगले गुण असतात, ते आपण घ्यायचे असतात. आता त्या दिवशी आमच्याच बाजूचा एक दारूवाला सकाळी उठला, JJ हॉस्पिटलला गेला, दान करून आला, डोळे दान करून आला. मी म्हटलं काय रे केला ते? डोळे दान केले. काय म्हणाला उपयोग आहे, भरपूर मजा केली, आता म्हणा मेल्यानंतर कोणतरी सुखाने बघेल म्हणाला. म्हटलं ठीक आहे. तेवढ्याच त्याला आठवण झाली, परत धावत हॉस्पिटलात गेला. डॉक्टरांना म्हणतो, हो डॉक्टर भाऊ माझा केस पेपर बाहेर काढा. तर डॉक्टर म्हणतात झालं का नाही, मगाशी मी डोळे दिले, दान केले, पण तुम्हाला सांगायला विसरलो. तर म्हणाला काय? ज्याला कोणाला माझे डोळे लावाल ना त्याला जरूर सांगा, सकाळी जो 2 पॅक मारला नाही तर डोळा उघडणार नाही. म्हणजे चांगले गुण. तसा रावण नारदाला बोलवलं. नारदा बाबा इकडे, ही काय सांगते सटवी बघ, मला राम मारणार, त्या रामाचा पत्ता मला सांग. काय पत्ता सांगितला बघा नारद मुनींनी त्याला? अयोध्ये राजाचा पूर्ण दशरथ,
पोटी दशरथ जन्माला येणार आणि दशरथाच्या पोटी राम जन्माला. एवढं ऐकल्याबरोबर म्हणाला आत्ता जातो मी त्या रामाला खलास करतो. नारद मुनी म्हणतो अहो राज ऐकता काय? काय म्हणाले रावणा, काय ऐकतोयस काय? अरे मी काय सांगतोय आणि तू ऐकतोयस काय? अरे तो राम अजून जन्माला यायचा आहे, अजून दशरथ जन्माला यायचा आहे. अजराजाच्या पोटी दशरथ जन्माला येणार आणि दशरथाच्या पोटी राम जन्माला येणार आणि मग तो तुझं काम करणार. एवढं ऐकल्याबरोबर तो म्हणतो आत्ता जातो आणि त्या अजराजालाच खलास करतो. ताबडतोब युद्धासाठी पाचारण केलं. दोघांचं सैन्य समोरासमोर रणांगणावर आलं. इकडे अजराजाचं सैन्य, तिकडे रावणाचं सैन्य. इकडे अजराजा, तिकडे अजराजा. इकडे अजयराजा, तिकडे रावण. दोघांचं सैन्य समोरासमोर आल्याबरोबर अजयराजा म्हणतोय वाटतो काय हो रावणासारखा? हा आपला जॅकेट घातलाय म्हणून वाटतोय थोडा. बाकी जॅकेटाचा कलर पण बुवांच्या भारी आहे हो. डालिंबी एखादा पोपडी पण मागे लागेल तर आधी भीती वाटते. हा तर काय झालं, दोघे जण समोरासमोर, एका बाजूला अजयराजा, दुसऱ्या बाजूला समोर रावण. दोघांचं सैन्य समोरासमोर रणांगणावर आल्यावर कधी नव्हतं तो चांगला विचार आला कोणाच्या डोक्यामध्ये, रावणाच्या. म्हणाला आपल्याला मारायचं आहे कोणाला? एकट्या अजयराजाला. मग एवढ्या नाहक जनतेला कशासाठी ठार मारायचं? म्हणून त्याने काय केलं बघा, इशारा केला अजयराजाला. म्हणाला इकडे एकांतामध्ये घाटाच्या दिशेने खोपच्यात बोलवलं त्याला. कसा खोपच्यात ये म्हणाला. त्याने आपला रथ असा राईट टर्न केला. त्याने राईट टर्न केला, त्याने लेफ्ट टर्न केला. दोघे जण समोरासमोर आल्याबरोबर अजयराजा विचारतोय काय रे बाबा, एवढ्या युद्धासाठी मला पाचारण केलं, घाई का? काय आलं तुझ्या मनात? हा काय सांगतोय बघा. भोजाची आली खाजी त्या वयाची आलो तया राजा मिळाला. काल तुला मारुनिया अमर होईन जगिया. काल तुला मारुनिया अमर होईन जगिया. होते सर्विन खोटं ठरवायचंय, नारदाची वाणी खोटी ठरवायची आहे, म्हणून तुझ्याशी युद्ध करायला मी इथे आलोय. तेव्हा अजयराजा म्हणतो अरे तुला मला मारायचा होता तर त्या रणांगणावर मारायचं. तिथे सगळं सैन्य होतं दोघांचं. तिथे आता तू मला मारलं, मी तुला मारलं, मी जिंकलो, तू हरलास, तू जिंकलास, मी हरलो, साक्ष कोण देणार? तेव्हा आपण दोघांनी असं करूया, वरती स्वर्गात जाऊन लढाई करूया. आता स्वर्गात जाऊया म्हटल्याबरोबर ह्याचा चेहरा एकदम काळा टिक्कर पडला. कारण रावण म्हणजे राक्षस, पापी. त्याला माहिती होतं आपल्याला स्वर्गात एंट्री नाही. अजयराजाने ओळखलं. तो काय म्हणतोय बघा, कोण? रावण. राक्षस आम्ही, अजयराजाला सांगतोय, राक्षस आम्ही, नाही आम्हाला स्वर्ग मार्गीची प्राप्ती. राक्षस आम्ही, आमच्या हातून खूप पाप घडले आहेत, आम्हाला स्वर्ग मार्गीची प्राप्ती नाही. आम्ही काय करू ते ह्या पृथ्वी तलावर, इथे काय करू ते आम्हाला मनाला वरती एंट्री नाही. अजयराजा म्हणाले काय चिंता करू नको, डोंट वरी, बी हॅप्पी, आय एम हिअर म्हणाला. काय डोंट वरी, बी हॅप्पी, आय एम.
कोकाटेचा क्लास मी घ्यायचो आणि हा चाटेला शिकवायला जायचा. काय म्हणायला चिंता करू नको, मी खूप पुण्य केलंय, तू माझ्या फक्त ह्याला धर. कशाला? समीर कदम अंगठ्याला धर. झालं बाबा. अजय राजाचा अंगठा रावणाने धरला आणि दोघांचं हेलिकॉप्टर स्वर्गात गेलं. स्वर्गात गेल्यानंतर अशी बृहस्पतीची सभा भरलेली होती. सगळे देव सभेमध्ये हजर होते. सगळ्या देवाने उठून अजयराजाला पाहिल्याबरोबर नमस्कार केला. पण ह्याला कोण विचारायला मागे ना. हा एकदम भडकला रावण. अरे म्हणाला मला ओळखत नाही कोण, मला कोण ओळखू नाही, काय समजली? अरे माझी ओळख विसरला, सगळ्यांना बंदिवान करून ठेवलेलं मी. तेव्हा देव सगळे विचारतात अजयराजाला हा कोण आहे, हा तुझ्या बरोबर कशाला आला? अजयराजाने सांगितलं हा मारणार आहे आणि तुमच्या साक्षीने लढाई करायला आम्ही स्वर्गामध्ये आलो, इथे आलो. तेव्हा सगळे देव म्हणतात तू याला मारणार आहेस ना, त्याच्या आधी एक काम कर, ही समोरची जी खोली दिसते ना त्या बंद खोलीचा दरवाजा उघडून दाखव. आता या खोलीमध्ये काय होतं माहिती, एक बलाढ्य राक्षस साखळ दंडाने जपून बांधून ठेवला होता. असा बलाढ्य राक्षस चांगलं जॅकेट बिकेट घालून साखळ दंडाने जकडून बांधून ठेवला होता. शंकराने आपल्या त्रिशूळाची दोन्ही टोकं त्याच्या डोळ्यावर अशी ठेवली होती, दोन्ही डोळ्यावर, आणि दांडा नटबोल्ट फिट केला होता. गणेश पंचांबुवा जाऊन पटकन फिट करून आले ते. वलंबा घेऊन गेले होते. बाकीची हत्यारं नाही तेव्हा नेलेली, ती यांच्याकडे नाहीत ना. तर काय झालं बघा, दरवाजाला फिट केला. आता विचार करा, नुसता दरवाजाला कोणी टच नुसता जरी केला, नुसता जरी कोणी टच केला, काय केला? हा चांगला वाजवतोस रे. नुसता जर कोणी असा स्पर्श केला तर काय होणार? आतमध्ये जो दैत्य होता त्याच्या डोळ्याला ती त्रिशूळाची टोकं लागणार आणि त्याचे डोळे. पण तो आतमध्ये बलाढ्य एवढा राक्षस होता, नुसता जरी कोणी बाहेर नुसता हात लावला ना तरी तो आतून एवढा जोरात आवाज करायचा की बाहेर त्याची त्रेडा तिरपीट उडायची, हाडाची काढं व्हायची. पण ह्या रावणाला सांगणार कोण? हा एकदम मोरडून गेला, धावत पळत. कसा बघा, मला कुणी देव म्हणो, मला कुणी दैत्य म्हणो, मला कुणी देव म्हणो, मला कुणी दैत्य म्हणो, मला कुणी देव म्हणो, मला कुणी दैत्य म्हणो. अरे मारणाचा राजा मी दरवाजा उघड, मुंबईला असा वराडला तो. कसा? तो वराडला ठीक होता, मी वरडलो तर माझी. तसं काय झालं बघा, हा वरडल्याबरोबर त्या आवाजानं बाहेर रावणाची काय दशा झाली बघा. अभिमानाने रावण दरवाजा उघडला गेला, अभिमानाने रावण दरवाजा उघडला गेला, अभिमानाने रावण दरवाजा उघडला गेला. मारीली दाराला जोराने आवाज आला, मारीली दाराला जोराने आवाज आला, मारीली दाराला जोराने आवाज आला. उडावटायचा रावण
हाडांची काढे झाली, तोंडातून भळा भळा रक्त व्हायला लागलं. सगळे देव म्हणतात अरे तुला हा दरवाजा उघडता येत नाही, तू त्याला काय मारणार? हरकत नाही मारणार, भीत 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 मागच्या दरवाजावर गेला आणि मागून एकदा ट्राय करतोय. आतमध्ये तू आहेस तरी कोण? तुझ्या आवाजानं माझ्या हाडांची काढी झालं. तू आतमध्ये दैत्य आहेस तरी कोण? तो आतमध्ये जो दैत्य होता तो काय सांगतोय बघा. शरदकडे अभिलाषिनी उमा, अभिलाषिनी उमा, अभिलाषिनी उमा, अभिलाषिनी उमा, नाजुमा नीला उमा, नाजुमा नीला उमावर, स्वस्ते भस्म झालो नव माझे भस्मासी. कोण होता आतमध्ये? भस्मासूर. स्वतःच्या हाताने भस्म झालेला. मोहिनीची अभिलाषा केली. शेवटी विष्णुदेवाने मोहिनीचं रूप घेऊन त्याला त्याच्या डोकीवर हात ठेवून त्याचा भस्म केला बघा. स्वतःच्या हाताने भस्म झालेला. अवली ग्रुपतर्फे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वतःच्या हाताने भस्म झालेला भस्मासूर या ठिकाणी होता आणि त्याला काय उशाप दिलेला होता बघा. काय सांगतोय ते पुढे भविष्य तो. लंकेचा रावण, लंकेचा रावण, रावण, लंकेचा रावण, लंकेचा रावण, नेईल सीता चोरून, नेईल सीता चोरून, त्याशी मारील रघुनंदन येईल माझ्या ठिकाणी. वचन ऐकून रावणाचे आले पाणी, आले पाणी, राहुल खामकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय सांगितलं? त्या भस्मासुराने लंकेचा रावण सीतेला पळवून नेईल, त्याला राम मारेल आणि तू माझ्या जागी येईल आणि मग माझी सुटका होईल. आता सगळ्यांनी सांगितलं. त्या सटवीने सांगितलं तुला राम मारणार, नारदाने सांगितलं तुला राम मारणार, ह्या भस्मासुराने सांगितलं तुला राम मारणार. मनाला मरण तेव्हा मरण, अजून लय दिवस बाकी आहेत. दशरथ जन्माला यायचा आहे. काय म्हणाला चिंता नाही, गेला आणि निवांत मस्तपैकी दीड आणली. हा एसीमध्ये जाऊन बसला. मस्तपैकी गेला, निवांत झोपला. आता पण रावण निवांत झोपला असतं तर रामायण घडलं असतं. कालांतराने काय झालं बघा. दशरथ जन्माला आला. दशरथ आणि कौसल्या दोघांचा विवाह ठरला. उपवर झाली दोघं जण. कौशल्य राजाची कन्या कौशल्या, अजयराजपुत्र दशरथ राजा, दोघांचा विवाह ठरला. 3 दिवसावर विवाह होता. त्याबरोबर हा आला आणि काय सांगतो, अरे रावणा झोपलायस काय? आजपासून 3ऱ्या दिवशी अजयराजपुत्र दशरथ राजा आणि कौशल्य राजाची कन्या कौशल्या यांचा विवाह होणार. त्यांच्या पोटी राम जन्माला येणार आणि तो तुझा घाम काढणार. काय सांगतोय बघा. कौशल्याची ही कन्या कौशल्या, कौशल्या 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 राजा 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 आजपासून तिसऱ्या दिवशी दशरथ कौशल्या लग्न लावली. आणि आला तुझा
आता तुझा काळ जवळ आला. एवढं ऐकल्याबरोबर परत त्याने प्रधानाला बोलवलं, युद्धाची तयारी केली आणि दोघांच्या वऱ्हाडावर हल्ला केला. दोघांची वऱ्हाड समुद्र मार्गे नावेतून चालली होती. दोघांच्याही नावेवरती हल्ला केला. त्या नावा फोडून टाकल्या दोघांच्याही आणि सगळ्या सैन्यासकट सगळ्यांना समुद्रामध्ये जलसमाधी दिली. आनंदाने आला आणि पेढे वाटायला लागला प्रत्येकाच्या घरी आपल्या नगरीमध्ये. पेढे घ्या लोक विचारतात पेढे कसले. म्हणाला आता मी अश्रामत झालो. त्या खोट्या सटवीचं भविष्य खोटं ठरलं. त्या नारदाची वाणी खोटी ठरली. भस्मासुराची वाणी खोटी ठरली. आता म्हणाला मी अश्रामत झालो. तेवढ्यात नारद मुनी पाठोपाठ आले. नारद मुनी म्हणजे माहिती आहे कोलीच असते. त्याची झेंडी फक्त तेंडी सगळं गणित होतं नारदाच्या. एकदा झेंडी ताट झाली की समजायचं हा कोणाला तरी खाट द्या ना, नाहीतर अगदी अशी कोलंबी झाल्यासारखी असेल, कोणाला त्रास नाही. तसा हा नारद काय म्हणतो, अरे तुला सांगतोय कोण? दशरथ मेला, कौसल्या मेली. अरे सगळं स्वतः नाही, मी स्वतः लग्न लावून ही आनंदाची बातमी तुला सांगायला आलो आहे. काय म्हणतोय बघा. दशरथ मेला, दशरथ मेला, दशरथ मेला, कोणी पाहिला. दशरथ मेला, कोणी पाहिला. दशरथ मेला, कोणी पाहिला. दोघांचं लग्न लावून मी आलो तुझ भेटा. कौशल्या नेली, सांगतो कोण तुला. त्याबरोबर काय म्हणतोय बघा, किती लग्न थाटामध्ये पार पडलं. सभामंडप कोणाचा होता, बँड बाजा कोणाचा होता, मंगलाष्टका कोणी म्हटल्या. आकाशाचा मंडप सागर लाटांचा वाजे. सभा मंडप, समुद्र पेशांच्या लाटांचा भेंडबाजा, त्या पेशांची सुमन माळे, ती दोघ जण जी काय कुजबूज करत होती त्याच मंगलाष्टका आता त्यांच्या पोटी राम जन्माला येणार. परत त्याने प्रधानाला बोलवलं, कोण आहे तिकडे, लावतो व्हिडिओ. प्रधानाला परत बोलवलं. प्रधान म्हणाला, महाराज हांजी. अरे म्हणाला जा आणि त्या दोघांना आता पकडून, कोणाला, आपली कौसल्या आणि दशरथ दोघांना पकडून माझ्या समोर हजर करा. शिरसावंद्य मानून प्रधान निघाले. त्या दोघांना पकडलं, कौशल्याला आणि दशरथ राजाला, आणि आणून रावणाच्या समोर उभं केलं. आणि आता त्या दोघांना ठार मारण्यासाठी आणि मेण्यातून तलवार काढली, घाव घालणार एवढ्यात त्याची लाडकी पत्नी मंदोदरी धावत आली रावणाची बाहेर. म्हणते, नाथ मागे घ्यावा आधी तुमचा हात. अहो, ज्याप्रमाणे खांबावर लात मारल्यानंतर नरसिंह अवतरला आणि त्याने भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं, तसं म्हणाला ह्या तलवारीतून तुमच्या राम विरुद्धेल आणि म्हणाला तो त्या दोघांना तारेल, मी तुला खलास करेल. तुम्ही मराल ते मराल, माझं कपाळ पांढरं होईल. कारण रामाच्या हातून मृत्यू हे असं हे अटळ आहे, हे सत्य तुम्ही स्वीकारा. काय सांगताय बघा. कांबावरी मारलेला माझ्या कारभारी माझ्या, अहो नाथ माझ्या.
वाकी अहो नाथ माझ्या तुमचं खांज वाकी बुवा तुमचं माझ्या कुंकवाची लाज राखा जे सत्य आहे ते स्वीकारा. आणि शेवटी रावण आपल्या स्वतःच्या बायकोचं म्हणजे मंदोदरीचं ऐकलं. तलवार त्याने म्यान केली आणि पुढे व्हायचं ते झालं बघा. प्रभू राम वनवासामध्ये गेले सीतामाई सवे. त्या ठिकाणी रावणाने सीतामाईचं अपहरण केलं. मग वानरसेना घेऊन प्रभू रामाने त्या रावणाचा वध केला. अशा प्रकारे जो का कोणी एकदा का कोणी यमाच्या तावडीत मिळाला मग तो कोणी असून देत संपला, कधी त्याची सुटका नाही. म्हणून म्हणतोय का विधात्याची करणी न्यारी, विधात्याची करणी न्यारी रावणा सटवीचं भविष्य खरं ठरलं आणि आमचं भारुडी ते संपलं. धन्यवाद.